दूर दूरपर्यंत नजर पोचणार नाही एवढं विस्तीर्ण पठार, जिथं माणसांची सावलीही पडत नाही एवढं घनदाट जंगल, जिथं रात्रीच्या अंधारात आवाज घुमतो तो फक्त श्वासांचा आणि हिंस्र प्राण्यांचा, अशा एकाकी ठिकाणी एक 87 वर्षाचं आयुष्य शांतपणे व्यतीत होतंय. ना कोणतीही आधुनिक साधनं, ना सोबतीला कोणी हक्काचं माणूस, तरीही निसर्गाच्या कुशीत चेहऱ्यावर एक गोड हसू ठेवून जगणारा हा भाबडा जीव. आजच्या ह्या अनोळख्या वाटेवरच्या प्रवासात भेटूया ह्या धाडशी आजीला आणि जाणून घेऊया तिच्या आयुष्याची अनोखी, भावूक आणि प्रेरणादायी जीवन कथा. या अंधारात एवढ्या जंगलात राहत आहे, जनावरांची बिरवरची काही बिया असते का? नाही कायच बी वाटते काय बे नाही, मी एकटीच राहते इथे. दिवसाच्या उजेड दारा काढून घ्यायचं. आणि रातचं रातचं काय नाही असं व्याजचं काय नाही. स्वयंपाक बिपाक करायला स्वयंपाक करायला मध्ये इथं चुली मोर इस्त करून करायचं. दिवा बिवा काय नसतो होय? नाही काहीच नाही. आपल्याला नाही बेवाट. मी उन्हाळ्याला एकटी राहते. हा, आपण देत नाही. तुला वाघाची मावशी म्हणलं पाहिजे मग. वाघ असला तरी मी नाही. लाईट पण नाहीये, शाळा पण नाहीये आणि पावसाळ्यामध्ये 4-4 महिने इथं सूर्य पण दिसत नाही. एवढी वाईट अवस्था आहे इकडं. आणि कुठं? हे पुण्याजवळ, पुण्यापासून लांब नाहीये. इथपर्यंत बिल्डर पोचले पण ह्यांच्या काळात लाईट नाही पोचले अजून. पुढचा माळ आहे ना, हा त्या माळ्याच्या रस्त्याने जा. हा पुढचा माळ नाही का रस्ता गावून तिथपर्यंत जा हा. आणि माळगाव नासा खाली जा मग. तुम्ही कुठं राहता मग? वाट बघतोय पाऊस उघडायची आणि दुःख पण कमी व्हायची. ते कमी व्हायच्या ऐवजी वाढतच चाललंय हो. देव तुम्हाला कशा रूपात दर्शन देऊन सांगता येत नाही. मग अशी या बकरीने आपल्याला मार्ग दाखवला. ह्या शेरड्या मागं मागं आल्यात आणि आपलं नशीब चांगलं की त्यांच्या मागे एक गुराखी आहे. मनातल्या मनात भीती वाटत होती, तुम्हाला सांगू शकत नाही गोष्टी, पण पुढे जाता येत नाही आणि मागे जातात आहे. पण कोणतरी गुराखी आलाय, चला आपण त्यांना विचारू आणि ठरवूया पुढे जायचं का नाही. कारण कसं आहे, अनोळखी ठिकाणी रिस्क घेण्यात काहीच अर्थ नसतो. समोर ती घरं आहेत ना, इथं आहेत, तिथं कळलं आपल्याला घरं आहेत, पण वाट कडून ह्याचं कळलं तर नाही आहे. कारण दुःख आलंय आणि पाऊसही आलाय. बघा सगळी कुठं पूर्णपणे कळा, कुठं अंधारच पडला असं वाटायला लागलं. बघितलं का? हे सगळं आक उडालं होतं. हे पत्र लोकांचं आक खाली इकडे गेलं ते सगळं बसवलं. आता आक वारीने पावसाने सगळं उलटून टाकलेलं. मग संध्याकाळचं नीट केलं आम्ही. ते नशीब करता कोण नव्हतं. चाललंय अर्धा झालं. दादा, गुरांच्या मागा कोण आहे का? दादा, हो दादा, कोण आहे का गुरांच्या मागं? मंडळी इथं 10-12 म्हशी आहेत. आवाज दिला पण कोण त्यांच्या मागं आहे का नाही ते डाऊट आहे जरा. गुराखी कोण आहे का नाही कल्पना नाही. दादा, कोण आहे का? गवारी, अरे गुरांच्या मागं कोण आहे का? दादा, कोणी आहे का? म्हशी तर आहे, त्यांच्या घंट्या वाजतात, पण गुराखी कुठे गेला माहिती नाही. त्यांच्या मागं कोणीही कळाना. चाललोय फक्त बेभरोशावर. आता मात्र अवघड झालं. पुढं जाऊ का नाही आपण डाऊट यायला लागला. हे बघा रस्ता दिसतो इकडं पण रस्ता आहे, पण तो रस्ता गोठलेला नाही आहे. हे बघा, म्हणजे कसं की बाबा गुरं जाऊन किंवा गाड्यात जाऊन माणसांनी जाऊन अशी पायवाट गोठलेली नाही आहे. त्यामुळे शंका वाटते की पुढं घरं आहेत का नाही आणि रस्ता कुठपर्यंत जातो ते माहिती नाही. मंडळी, एका नवीन वाटेनं आलो आहे. एक नवीन जागा शोधायला आणि नवीन माणसांना भेटायला. सगळं अनोळखी आहे, रस्ता नवीन आहे, हा भाग पण नवीन आहे. हा भाग आहे पुणे जिल्ह्यातील खडकवासला डॅम आहे ना, ज्या उजव्या बाजूला एक ऐतिहासिक शिवकालीन मंदिर आहे झरशेश्वर. हे शंकराचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या पाठीमागं काही लोकांची वस्ती आहे, 10-12 घरं आहेत असं आम्हाला कळलं होतं.
मंदिराजवळ आम्ही चौकशी केली, त्यांनी मला रस्ता दाखवला, पण पुढं असं झालं की बाबा रस्ता आहे का नाही ते डाऊट यायला लागला आहे. पुढं फक्त पाणीच दिसते, हो का, हे तळ आहे. मला वाटलं घरं बिरं असतील. अरे बापरे, शेवटी चाललो, एकटाच चाललं आहे. बघू सापडलं तर ठीक, नाहीतर काहीतरी नवीन पाहायला तरी मिळतं ना, नवीन जग पाहायला मिळतं आहे, नवीन भाग बघायला मिळतो आहे, कोणतरी 100% भेटणार. 15-20 मिनिटाच्या प्रवासात एकही वाटसरू भेटला नाही की गुराखी. मनात भीती होती की आपण चाललोय तो रस्ता बरोबर आहे का नाही. एका तळ्याजवळ येऊन पोचलो. मंडळी नमस्कार, मी वाटसरू मिलिंद भोसले आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रामधील सर्वात लोकप्रिय मराठी यूट्यूब चॅनल मी वाटसरू. इथं गुराखी पण नाही आणि कोणी वाटसरू पण नाही, पण हा वाटसरू त्या लोकांना शोधणार आहे. नाही जरी माणसं मिळाली पण काहीतरी नवीन पाहायला तरी मिळेल. चला. मंडळी, तुम्हाला जर माहीत असेल ना ही वनस्पती कुठली आहे आणि या फळांचं नाव काय, तर मला कमेंट करून नक्की सांगा. जवळ पाऊण तास चाललो आहे, पण अजून काय खानाखुना घराच्या किंवा गावाची दिसेना. फक्त एवढे बघा, ही गाडीची चकारी गेलेली नाही, टायरचे मार्क आहेत, म्हणजे इकडून आत्ता गाडी गेलेली आहे. थोडीच फक्त आशा आहे, त्या गाडीच्या आशेवर आपण चाललो आहे. बाकी तर काय कुठली आशा नाही, ना माणूस भेटतोय ना काही. ती शिर्डी पण वाट चुकली आहे, आम्हालाही वाट दिसना कुठं जायचंच ती, आणि त्या शिर्डीला कळा ना, कारण ती कळपातनं बाहेर पडलेली आहे. चला बरं, तिच्या मागं मागं कमीत कमी ती कोणाला दाखवली तरी आपल्याला. दादा कुणी आहे का? हो दादा, कोणीच नाही, फक्त पायवाट आणि मी एकटा. हो बाई, तू तर आम्हाला वाट दाखव. बापरे, हो का मंडळी, दिसलं. हे बघा, ज्या ठिकाणून तो दुःख येतं ना वरती, हे बघा तिथं घरांचं छप्पर दिसते. हे बघा पत्र दिसतात. माझं बोट कुठे तिथं बरोबर दूरवर कुठंतरी 4-5 घरांचं छप्पर अगदी अस्पष्टपणे दिसत होतं. आता सर्वात मोठा प्रश्न होता की एवढ्या निर्जन ठिकाणी पोचायचं कसं. जोरात पाऊस सुरू झाला आहे. मग अशी जरा अर्धा पाऊण तास बरं वाटलं होतं चालायला, पाऊस नव्हता. आता एवढा पाऊस आलाय, दुःख आलाय, आता पुढची वाट पण दिसणार झाली आहे. हा, पुढची आहे ना वाट पण दिसणार नाही असं झालंय. समोर ती घरं आहेत ना, इथं आहेत, तिथं कळलं आपल्याला घरं आहेत, पण वाट कुठून हे असं कळलं तर नाही आहे, कारण दुःख आलंय आणि पाऊसही आलाय. बघा सगळी कुठं पूर्णपणे काळा, कुठं अंधारच पडला असं वाटायला लागलं. बघितलं का? येतो का तुम्हाला आवाज पावसाचा? समोर तिथं ते घर, इथं घर आहे, ती वाट इकडनं असणार आहे. पण आता कसं झालंय, पाऊस जोरात आल्यामुळं वाट दिसणे अवघड झाले, दुःखही वाढले. थांबा 5 मिनटं थांबूया इथं एका ठिकाणी, वाट बघू. मंडळी, दुःख काय कमी व्हायचं नाव घ्याय ना. आता जवळजवळ 10 मिनटं वाट बघतोय पाऊस उघडायची आणि दुःख पण कमी व्हायची. ते कमी व्हायच्या ऐवजी वाढतच चाललंय हो. मग अशी कमीत कमी ते डोंगर पुढचा कळत होता. त्या लोकांना भेटण्याची इच्छा तीव्र होती, पण मनात कुठंतरी भीती वाढत चालली होती. पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता. या अनोळखी भागात नवीन पायवाटेनं चालणं अवघड झालं होतं. शेवटी इच्छेपेक्षा भीती श्रेष्ठ ठरली आणि मग मात्र माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. परंतु पाऊस माघारी फिरू देत नव्हता. थोडा वेळ झाडाच्या आडोशाला उभा राहून पाऊस कमी होण्याची वाट पाहिली, पण काही उपयोग झाला नाही. इकडे आड आणि तिकडे विहीर असं झालं होतं. देव तुम्हाला कशा रूपात दर्शन देऊन सांगता येत नाही. मग अशी या बकरीने आपल्याला मार्ग दाखवला. ह्या शेरड्या मागं मागं आल्यात आणि आपलं नशीब चांगलं की त्यांच्या मागं एक गुराखी आहे, म्हणजे शेरड्या सांभाळणारा माणूस आहे.
अक्षरशः म्हणजे आता आम्हाला मनातल्या मनात भीती वाटत होती, तुम्हाला सांगू शकत नाही गोष्टी, पण पुढे जाता येत नाही आणि मागे जाता येते. पण कोणतरी गुराखी आलाय, चला आपण त्यांना विचारू आणि ठरवूया पुढे जायचं का नाही. कारण कसं आहे, अनोळखी ठिकाणी रिस्क घेण्यात काहीच अर्थ नसतो, कारण ही जागा आपल्याला पूर्णपणे नवीन आहे. दादा का ताई आहे? तुम्ही मावशी आहे? पण दादा आहे वाटतं कोणी तर. अहो तुमचं वाडं कुठं आहेत? आम्हाला तिकडे जायचं होतं, आम्हाला रस्ताच गावा ना चुकलो आम्ही अक्षरशः माहिती आहे का. इकडून विचारलं त्या 2-3 मागाशी म्हशी होत्या, त्या म्हशी व्हायला आवाज देतोय, गुराखी पण मागे निघा ना, माणूसही नाही. मगाची शेरडी बघितली, एक शेरडी चुकली होती, पुढे येऊन शेरडी दिसल्या पण माणसं दिसत ना आम्हाला. किती लांब अजून? हे काय पुढचा माळ आहे ना, हां या माळ्याच्या रस्त्याने जा, हां पुढचा माळ नाही का रस्ता गावून तिथपर्यंत जा, हां. आणि माळगाव नासा खाली जा मग तुम्ही कुठं राहता मग? तिथंच राहतो. चला की आमच्या बरोबर, तुम्ही बरोबर ना आम्हाला तुम्ही सोडलं तर. शेरडा गेली तर नाही इकडं वरती. कोणतरी या कारणी मला म्हणजे आमच्या बसाला की इकडे कधी असा प्रकाश पडतो का? अंधार असतो काय? अंधारच काय किती महिने अंधार असतो? आता उन्हाळ्याला अंधारच अंधार नसता. तेच की मग पाऊस संबसभर अंधार असतो ना नाही, मग. जे पाऊस असलं की असं असते, हां पाऊस नसलं तर मग नसते. मग तुम्हाला बाजार बिजार का दुकानं बिकानं आणायचं म्हणलं? खालून खालून आणायचं सगळं, खालून कुठून? उरवडी येऊ. उरवडे. या ताईंच्या रूपाने साक्षात देव भेटला. संकटात देवाला याचना करावी आणि देव धावून यावा, असं काहीसं घडलं होतं. मला तुमच्या पोराने शाळेला कुठं ताई? खाली पुरवडेल उरवड्याला. मग जातात कुठून ते? तिकडूनच जातात पाय रस्त्याने आपलं. बापरे. आणि किती वेळा खाली जायला? तास 1.5-2 तास लागतो. बापरे, 2 तास चालत वरती परत खाली. ही रान माणसं किती अडचणीचा सामना करून राहतात इथं. तुम्ही रस्ता कसा आहे बघितला, लाईट पण नाही आहे, शाळा पण नाही आहे, आणि पावसाळ्यामध्ये 4-4 महिने इथं सूर्य पण दिसत नाही. एवढी वाईट अवस्था आहे इकडं. आणि कुठं? हे पुण्याजवळ, पुण्यापासून लांब नाही आहे. इथपर्यंत बिल्डर पोचले, पण ह्यांच्या काळात लाईट नाही पोचले अजून. नशीब ह्या ताई भेटल्या, अक्षरशः यांच्या पायास सगळं ती वाजती. वर्षात बीत आहे. नाही नाही काही नाही. बापरे. मग एवढ्या अडचणीत जर माणूस आजारी बिजारी पडला तर कसं करता हो? अजून लाईट पण नाही म्हणताय. नाही नाही लाईट नाही काही नाही. माणूस ना काणूस. तुम्हाला ब्या कसं वाटत नाही? आता जनावर आहे हिंदूतली करायचं, कशी काय? जनावरात जायलाच लागतं ना. हां. एकाला 2 आपली बघून जातो. तुमच्या सोबतीला कोण असतं का मग? हे आहे ना, आता ती खाली उन्हाळी ती खाली जाते, हां. मग आपलं एकटंच राहायचं. बापरे. मग तुम्ही इथं का थांबला गुरं म्हणून का? ती जनावर घेऊन आम्ही वर येतो अगोदची. हां खाली नाही ना कोण जास्त हे करू देत, हां. म्हणून मग त्या टायमाचं यायचं. तर तुम्ही 4 महिने वरती येताव का? हा. बरं. पण 4 महिने तुम्ही एकटेच वरती? आम्ही नाही जात, आपलं काल घर नाही दार नाही काही नाही. खाली का? खाली नाही आमचं काय, बाकीचींचं आहे. बरं. मग आपलं 4 महिने इथेच राहाय. त्या वस्तूला काय नाव आहे? नाही काय तिथे सुधारणा नाही. हां. पोरं जातात खाली येते. आणि दूध बीध न्यायला कुठे येतं मग तुम्ही? ते इथूनच न्यायचं पुरावड्यात. त्या छत्रीच्या भरोशा आम्ही आलो होतो. छत्रीची अवस्था बघा, त्या छत्रीची अवस्था बघा. आता परत जाणं आमचं अवघड आहे. बापरे, 100% भिजणार आपण आता इथं. आता बघा छत्रीची अवस्था. वारं एवढं आहे, दुःख एवढं आहे, वाट दिसत नाही काय नाही. नशिबाने ताई भेटला ह्या. खरंच ते म्हणताय ना देव नाही पण देव आहे. ह्यानं त्या रूपाने देव आपल्याला भेट देत असतो. मला असं वाटतं ह्या ताई म्हणजे खरंच देवच आहेत. त्याने रस्ता दाखवला म्हणत पण आपण आलो, नाही तर आपण इथून माघारी फिरणार होतो. खाली जवळचं गाव कुठे तुम्हाला आता? उरावडं. मग रस्ता कुठून गेला? तिकडून मधून गेले. बरं. मग हे जवळ पडतं ते जवळ पडतं तुम्हाला? इकडून काय रस्ता आहे, पाऊस पाणी नसलं की परत आणखी इथं गाडी. हां. पाऊस पाणी असलं की मग ना मग ते जवळ पडतंय का? सगळं डोके वाहणे. ताईनं सोबत घेतलंय तरी पण आपण गेले 15-20 मिनटं चालतोच आहे. पण आता खात्री पटली की आपण त्या घरांपर्यंत पोचू शकतो, कारण ताई राहायला इथंच आहेत. अक्षरशः देवाच्या रूपाने ते भेटल्या आणि ते आम्हाला आता वाट दाखवून चाललेले बरोबर. आता मात्र टेन्शन नाही आम्हाला. फक्त
जायला परत तासभर चालायचे मात्र टेन्शन आहे. आणि छत्री मोडली ती वेगळीच. पावसा पाण्याचं ते मोठं अवघड काम झाले. आता यांच्याकडनं कधी खोळी न्यायला लागेल मला. आता पर्याय नाही, कारण एवढ्या लांब जर चालू भिजत तर आजारी पडण्याशिवाय पर्याय नाही. त्यापेक्षा लय आजारी पडली आमच्या इथे. हो ना, वारले इकडं. मग तुम्हाला इथं 4 पैसे मिळायचं उत्पन्न काय आहे दुसरं? नाही नाही तेवढी याचीच काय असतं? दुसरं काही याचीच नाही. दूध का? हा मग ते दूध नेऊन कुठे घालायचं? डिरीत घालायचं उरावड्या. उरावड्याला. उरावड्याला पोचायपर्यंत किती वेळ लागतो? अरे 2 तास लागते. अरे बापरे, मग 2 लिटर दूध घेऊन 2 तास चालायचं? हा अवघडच बाबा तुमचं काम. जरी 10-15 लिटर असलं तरी तिथंच नाही यायचं आपण. हा ना, आता तिथे तर पोट आहे, दुसरं काय त्याची काही उत्पन्न नाही. काहीच नसेल. नाही शेतबीत पण काय नाही. नाही मग येऊन गुरत आपली. हा हा एक तो बरं सांभाळायची आपली इथं बाहेरच आहे तो बरं. हा हा. मंडळी सुमारे तासभर पायपीट केलेली आहे आणि शेवटी त्या घरांपर्यंत वस्तीपर्यंत पोहोचलोय. नशिबाने ही माणसं भेटली आपल्याला, ताई भेटल्या, नाहीतर आपला प्रवास आता अर्धवट संपला असता. हो. अरे बापरे. तर तुम्ही विचार करा, ही 5-6 कुटुंब कशी का राहत असतील. हे तुमचं घर आहे का? ते का तुमचं? इथं कोण राहते? आज सासू आहे माझी. हा का? कोण? आजीबाई, हो. कशी का राहतेस तू एकटी इथं? हा कशी का राहतेस? अजय, चहा राव दे. कर कर बस आपली गप्पा मार आमच्या बरोबर. हा बाई, तुम्ही कशाला येता? नाही ते बरोबर आहे, कशाला येतोय आणि कसं काय काय येतोय लय. काम असलं तरच माणूस येत. हा बरोबर आहे. आम्ही इथपर्यंत एवढे मना इस्त्रीत आला हो. नाही, अगं इथपर्यंत का आलो की तुम्ही एवढ्या अडचणीत कसं काय राहत आहे? मग काय करायचं? लाईट बीट काय? काय नाही काय नाही काय लाईट आहे? हाय केली. सूर्याची. ती मुलं नाही कधी येते तर कधी येतोय ना. आता लागायची. हा 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 लागली. ते आता लागली तर संध्याकाळी लागायची नाही अशी आहे ती. मग अजय इथं कावापासून राहतेस तू? मना लय वर्ष झाली आता इथे. किती वर्ष झाली तरी पण? 25 वर्ष होऊन गेली. 25 केस एवढे झाला. हा 40. मग इथं एवढ्या अडचणीत राहायचं कारण? कारण गुरं आहेत. हा, हा, गाया आहेत गाया. गुरांसाठी म्हणजे गुरात जीव गुतलाय. हा, खाली कशी जो हे नाही ना, जागा जमीन घेतलेली नाही काय नाही. नाही ना? कशी नाही. उत्पन्न नाही मग तू मला इथं 4 पैसे मिळायचे साधन काय आहे? काही नाही तेवढं. काय 4 जनावरं. हे जनावर राहतात त्याचं कुठं दूध. हा, ह्याची पोरण येते म्हणून 4 रुपये आपले. तेवढंच. नाही तर कशाच? मग तूप बी विकता का? हा, तूप निघतं काढते. विकता का पण? हा, आहे का आता? हाय. कसं लिटर आहे? किलो? किलो 500 रुपये. आहे का आता विकायला? मग हाय आहे की? की? अंधारा तेवढ्या जंगलात राहत आहे, जनावरांची बिरवरची काय बिया असती का? नाही, कायची बी वाटते काय बे नाही, मी एकटीच राहते इथे. एकटीच? हा, उन्हाळची ही खाली जात्यात. हा, हा, मी एकटी राहते. बापरे. मग तुझं बाकीचं सामान खाणं बिणं कसं करतीस? ते आणायचं आहे ना तिकडे. पोरं काय आणून देतात आमची, हा, काय ती आणती. मग तुमचं खाली घर नाही का? नाही नाही नाही, काही नाही आमचं, जागा नाही जमीन नाही काही नाही. काहीच नाही. ती पाण्यासाठी खाली जाते. हा. पाणी असतं. आता हे बाकीच्या लोकांनी सगळी जागा जमिनी घेतलेली आहेत लोकांनी, आमची नाही ना, हातच पोचला नाही हो ना, माझा. तेच. पोरं बारीक बारीक आपली, हा, त्याच्यामुळे कशीची हातच पोचला नाही. नाही, इथं काय याचीच सोय नाही. सोय कशाचीच नाही. साखर पाणी आणायचं लांब ना. लांब ना आणायचं लांब. कशीचीच इथं सोय नाही. लाईट पण नाही. नाही ना. लाईट नाही. ह्यासली ती सूर्यावरची आहे काय? ती 2 तास ठिकाण परत बंद पडणार. आता तासभर लागण की लगेच बंद पडणार. ती हा. कायच्या बंद पडली आता 2 वर्ष झाली. असं आपला असं लाईट कुठे मोबाईल वर कुठे असं दारा काढायच्या. दवाखाना कुठला जवळ तुम्हाला? मग उरावडा. पिरंगुट. पेरंगूट. पण तिथपर्यंत पण तुम्हाला चालत यायचं असेल? हा चालत. कसे तरी चालत शेतात चालत काहीच जाते. सोय नाही. एखादी पोरण येते तर एखादी जाते चालत नाही ना. तर म्हणजे जास्त जर वाढलं तर? मग परत येतात. नेते पोरण. आता ह्या असा पाऊस पाणी असले मग नेता येतात का? हा. नाही नेता येत. असं होतं ना. मग इकडे दुसरं तुम्हाला पीक बाबा वर आहे नाचण्या काय? काही नाही, काही नाही. इकडे काही पहिले सारा कोणी काहीच करीत नाही त्या.
इथं खारीक काही आहे. चीज आता करू देत नाही पण करीतही नाही कोण खारीक करू त्या खारीक खारीक हवा करू देत नाही. हा हा आधी करायचा हो का? हा अंडी करायची ते अंडी देत होती तर आता नाही तर नाही देत करू हा हा काहीच नाही तर मी करीत अजिबात कुठे 4 जनावर पाळतं तेवढी तेवढी बाकी काय बाकी काही नाही तांबट मग तुम्हाला असं ते एकटे राहून असं बिया नाही वाटत आजी? आपल्याला नाही बेवाट मी उन्हाळ्याला एकटी राहते हा आपण भेट नाही मग तुला वाघाची मावशी म्हणलं पाहिजे मग. वाघ असला तरी मी नाही वाघ आहे की रानाला रानाला नाही पण आहे. एकटं माणूस बरं, राहते. मी आपली आम्ही असतो वर पोरं येतात सारखे आठवड्यात हा आम्ही गेलोच खाली नाही तर मग आम्ही वरच असतो. तरी पण रातचं जायचं म्हणलं तर- एखादी जाते तर एखाद्या वर्षाला एखादी राहते तोवरच हा ना. हा आता तुझं वय किती असेल ग? आता वय मला काय सांगता येणार नाही शाळा शिकले नाही म्हणले तरी 80-90 असेल. असं पुढं असं पुढं जा पण अजून नजर बिजर खमकी आहे चांगली. कसली खंती आता नाही दिसतंय चांगलं पण अजून. दिसतंय यायचं हा ते अंग दुखतं नाही नाही बघ कान पण चांगलं आहे, दिसतंय चांगलं. कानच अगं पण आता ऐकाय येत नाही तरी बरं आहे सगळं. हा? तरी बरं आहे सगळं. हा आम्हाला आता चष्मा लागलेला आहे. होय तू आमच्या डबल आहे आजी. चष्मा नाही मी अजून घेतला उगाच काय मग आता जी शाळेत नाही आता ना एवढ्यानं चष्मा ते सगळ्यांना कसं आहे तुम्ही लोकांनी रानातलं शुद्ध खाल्लंय आणि खरं खाल्लंय बेसळ नाही जात अजिबात. म्हणजे रानातलंच खाल्लेलं तिकडे मावळात होतो कुठल्या? तिकडं आपलं मानगावच्या वर तिकडं हा हा तिकडं मग काय काय खाल्लं होतं तेव्हा? तेव्हा काय वर आहे बा नाचण्या हम्म. हा तिकडे करीत होतो इथं नाही वर आहे नाचण्याच खाल्या दुसरं काय नाही मग त्यामुळे थोडी खमकी आहेस का? आता हा, मग. नाचणी मिळाना की वरवी मिळाना माणसाला आता पहिलं मिळतंय का? वासनाला काहीच मिळत नाही पण ते खरं खाणं होतं आजी. हा ते खरं खाणं होतं. हा मग तेच ना तेच खरं खाणं म्हणजे तेच चांगलं होतं. आता आपण हे खातो ह्याला नुसता खत असतं खताच्या ह्याची आहे अन्य सगळंच आणि तिकडे खत नव्हतं पहिलं खतं नव्हतं नुसतं कुदळानं आणि नाचणीवर हे करायचं. तर माणसाकडे पैसे नव्हते पण खायला चांगलं होतं. हा आता खायला चांगलं होतं हा आता पैसा कमाई नव्हता. आहे तर खायला मिळत नाही. आणि आता रोगही वाढलं तेवढं. हम्म आता पैसा आला पण रोग वाढलं की. रोगच वाढत गेला. आता 500 रुपये लावणीला आहे. ते नाही पैसे आलं पण रोग वाढलं आजार वाढलं. वाढलं आता ही काय आहे ना आजी म्हणतात तुम्ही आता 80-90 झाले हिचं ही काम करते का ना अजून? हा का कुठला आजार बिजार तिला? ते खेडेगावात असा रोग बिग नाही काही येत हो. असं खाली असलं की माणसाला लगेच जमतं सगळं. हा असं वारीवर काय जमतंय आपल्याला काय नाही जमत एवढं. मी तुम्हाला मगाशी बघितलं ना मला आधी वाटलं कोणतरी दादा आहेत तुम्ही ते रेनकोट घातलेला हा. आणि तुम्ही पण तुम्हाला भ्या बी वाटत नाही मला कौतुक वाटत आहे. ते रिमकस काय घातला पावसाची कागद थांबत नाहीत ना हा म्हणून घातला पण होता. तुम्ही रानात एकटे फिरतो म्हणजे तुमची पण डेअरिंग म्हणली पाहिजे. आहे तुला जोडी आहे. म्हणून करतो. मग आजी अजून हालती चांगली आहे. दोन खोल्यांच्या घरात माणूस अगदी सहज राहू शकतो. आपण मात्र उगाच 2 बेडरूम 3 बेडरूमचा अट्टहास धरून आयुष्यभर हप्ते फेडत राहतो. भौतिक सुखाच्या मागं लागून जगणं विसरून गेलाय माणूस. सुख नाही तर साधनं कमावतोय आपण. आजीनं गुरांचा गोठा अगदी स्वच्छ ठेवलेला पाहून कौतुक वाटलं. या वयात सुद्धा ती स्वावलंबी आयुष्य जगत आहे. आजी मग का सण करायचा म्हणलं काय करतो सणाला? करायचं काय तर पण इथं वरती कळतं का सण कुठला आहे आज? कळतं की आताची एखादच कांदी आहे तेवढी सांगा. इकडे तुमच्या रानाला वाघ बी काय? आहे की बारकी कारण कसं तुमच्याकडे शेळ्या आहेत बकरी आहेत वासरं आहेत. वासर खातो बारकी. हा त्याच्या वासाव का मग काय करायचं रानात खाली मध्ये खातो की राहणार असं वाढ कधी घरापर्यंत नाहीत ना? येतो की येतो ना काय त्या घराभोवती हिंदून जाणार. अरे बापरे. हा
उन्हाळ्याला गेल झाले मी वर होते अख्ख्या उन्हाळ्याला वर होत आहे येड्या काल फिरायचा आणि जायचा निघून म्हणजे घरांभोवती हा हा घरांभोवती आणि मग घरात असल्यानंतर भीती नाही वाटत नाही वाटत म्हणजे ते बाहेरून फिरतय हा ही कुत्री आहेत बुकायला बरोबर हा माहिती कुत्र्यांचा आधार आहे तुम्हाला जरा हा कुत्रे बुकली तर नाही की मग आला म्हणायचं तुम्ही असं बघितलंय का म्हणजे समोर- बघितलंय समोर हा पण त्या कसं असं माणसावर चाल करणार नाही जास्त नाही नाही माणूस दिसलं की पळून जा हो का हा माणसं ते कसं असं वासरं बिसरं शेळे बिळे असं खायला येते ते इथं किती घर आहेत सगळी 5 आहेत 5 तशी 10-12 आहेत घर हा काही लोक चालू घर 5 आहेत म्हणजे 10-12 घरामधली बाकी नेहमी गेले खाली हं. आता ही 10-12 मधली 5 गेली आता 5 राहिली पुढच्या वर्षी 5 पण जाणार हा हळूहळू त्याची सोय ते गेली खाली निघून आता या कार्द कोणी तर राहणार आहे असल्या जंगलात आता ती गीताबाई कशी एकटी राहते ते जंगलात एकटी बाबा घर पण एकटंच आहे हा एकटच ते आहे गीताबाई तिकडे का तुम्ही गेला गेलतो तिच्या घरी गेलतो वरच्या घरी होय हा असं नाही पण ते लय वरती आहे आणि ती एकटी राहते बाबा मला ते कौतुक वाटलं तिचं हा ती पाऊस त्याला कालची खालून वर राहते. यायचे. उद्याची लय खाली. उलट ते मग आजी आता दुपारचं घरी कोण नसतं का इथं तेवढी आजी मी जाते. असते तू राखणदार आहे इथं हा सगळ्यांची राखणदार अहो, गुन्हेळची नाही गावणार हा हा गुन्हेळची पाणी काढायला लागतं अगं तुला जर मग इथं एकटी असताना काय दुखलं खुपलं तर कोणाला हाक मारितीस आपलं जायचं दवाखान्यात तिकडे पण दुखान इथं तर कोणाला जर पटकेने हाक मारायचे म्हणल्यावर हाक माराया हातच जवळ आहेत ना लई झालं तर पोरं बैत झालं तर ते आता ती पोरं बघतील तवा त्याची आत नाही तसं नाही बाबा काय तुला लागलं पटकेने तर मग कोणाला हाक मारतीस काय कोणाला हाक मारायची इथं हाक आपला मारायला आनंद. कोण आहे का जवळ तुझ्या नाही इथं नाही कोणी ही आमदार नाही गेली तर मग हात येईल नाही गेली म्हणजे मग नाही. मग तू एकटीस एकटी. आणि इकडे तू जर मरून पडलीस तर ते आता देवाचं देवाला माहिती त्यांना कळायचं पण नाही कळायचं बरं नाही कवा हे तेल 2 वर्षांना 5 महिने नाही. आधी तुझं नाव सांगितलं तुम्हाला हा नाव काय नाव आहे हा नाव चिमाबाई सीमाबाई मालकांचं दोंडीबा खरात सीमाबाई दोंडीबा खरात हा. आणि ताई तुमचं हो तानुबाई रामभाऊ आता हे जर बंद झालं हे लाईटचं तर मग मग त्याला इलाज नाही मग काय करता दिसाच्या उजेडानं दारा काढून घ्यायचं आणि रातचं रातचं काय नाही असं व्याजचं काय नाही स्वयंपाक बिपाक करायला स्वयंपाक करायला मध्ये येतं चुली मोर इस्त करून करायचं दिवा बिवा काय नसतो होय? नाही काहीच नाही चुलीच्या उजेडावर दियाला काय आहे हाय का राख्याला मिळतंय का आता नाही ना मग ते हे मिळतं ना डिझेल मिळतं मग डिझेल मिळतं पण ते पण नाही वापरत तुम्ही ते आता लय महाग आहे मिळत नाही आता पहिलं मिळायचं आता मिळत नाही कोण देतच नाही आता हा तसंही होतंय ते. हा डिझेल आहे आता ही लाईट किती पुरती लाईट नाही, किती आता एक पुरणार तासभर लागून मग बंद पडली. उन्हाळ्याला तेवढी राहते हा आता मग हे पाऊस आहे ना ती बंद पडते अच्छा. पडली होती बंद ती मग झाली तुम्हाला पण लाईट नाही का नाही आम्ही आपली बॅटरी आणली परवा 500 रुपयाची तिची आपले हे करू मग ते चार्जिंग कुठं करता खालून आणायची करून आपली गावातून हं. माणूस आणि मातीसाठी जगणारी बहुधा ही शेवटची पिढी. दारात येणाऱ्या प्रत्येक वाटसरूला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही, हे संस्कार या रान माणसाकडून शिकण्यासारखे आहेत. वयाची 100 गाठायला आली तरी कामाचा उत्साह कुठं कमी झालेला नाही. आजीच्या चहानं मैफलीत अजून मजा आणली होती. अजून एकाला आहे का वाटी आहे का हाय आहे मग ह्या वाटीतलं 2 कर तू पण घे आजे तू पण घे दोघं नाही घ्या आपण ती काही घेऊ वाईच खरं मी चहा पित नाही कार्टून आला हे असं जागेत नाही. नाही. नाही मी खरं चहा नाही पित का राहणार नाही चहा कसं पित नाही पण असं मी कुठं चहाचा पियाचा म्हणून तर म्हणतोय ना आता ह्या जुन्या माणसाच्या हातात पितो मी त्याचा चहा मग काय सारखं माणूस येतं काय ते आजचे नाही वतात घे घ्या ताई तुम्ही पण आजी ते गळ्यात काय ते तू वर आहे ते खोर पुढं लागलंय ते कान करू नये
ते काय लागत ते काय लागता कानात घालाय कशाला काय आपलं हा का हत्यार आहे का तुझी हे कानात हे असं हा का काटावरतला ते हे पण लागतं वय ते लागत कवा कवा हा रोज लागतं का मग सारखं लागतं ते. त्याने ताकद येते का ताकद वशिडी येते हा? ती काय तांबाखू आहे का नाही नाही पिवळी ते चुन्यावाली पिवळी पिवळी हा मला वाटलं मिसरी आहे का काय नाही नाही मशिरीला येतच नाही बाकी म्हणा चहा नको पण हे पाहिजे हा ह्यामुळे तू जगली का काय एवढे दिवस आता काही नाही कुणाला मिसरी नाही पिसरी नाही तरी माणसाला नसून काय होते होतंय ना आणि आता बघा पहिली लोकांना काय काय माणूस खाते ते त्यांना आहे का काय आजीचं टॉनिक आहे मन आहे चालू टॉनिकची बाटली आहे रोज लागते का मग किती वेळ किती टाइम 2-3 टाइम 2-3 टाइम मग ही कुठून आणतीस खालून खाल्लं पोरांना सांगायचं हा, नातवना सांगायचं. बरे अच्छा चहा घे की तुला घेते घे. घेते तुम्ही घ्या मंडळी ह्या रानमाणसांचं प्रेम बाकी काय नाही पाणी आणि साखर आणि त्याबरोबर ह्या लोकांचं प्रेम तुम्ही कुठल्याही मोठ्या हॉटेलला जा 500 रुपये देऊन चहा प्या पण त्या चहाची सर आणि ह्या चहाची सर कधीच होऊ शकत नाही तिकडं पैसा आहे इकडं प्रेम आहे अगं ते जातंय त्याचं काय करायचं आता सगळं राहून गेलं आधी करायचं का आंधी होतं चालू काय करायचं त्याच्यावर काय झालं तरी आपल्या कुठायला काय करायला तेव्हा काय होतं कुठायला नाचण्यावर बी कुठे नाचते होतं काय जाते हो जाते व धरायचं सगळं घरच्या घरी घरी आता नाही बाबा आता नाही पण आधी लय कष्ट केलं असेल आधी तू आणि दिलंय कष्ट तेव्हा काय काम होते तुम्हाला शेतात नाही जायचं हा नाचणे वर हो गुरं असते ना तेव्हा होती आता कमी केली का गुरं आता कमी केले कमीच आता 5-7 अच्छा अजून तारा काढते का करते अजून हा आता पण तारा काढते तू मग कोण काढायचंय माझं तिचक्यात अरे बा नाही ह्यांची वायली गुरं तुझी वायली गुरं आहेत का हा मग तुझा गवारी कुठे हा तुला गवारी गवारी नाही तिचं गवारी नाही मग गुरांच्या बाग कोण असतं सोडून दे सोडून दिली 5 वाजले की आली ग नाही नाही मग ती गुरं कोण सांभाळते तुझी येते तर की आपोआप आपोआप ती बरोबर येणार किती वाजता येतात 5ला नाही एखादी 6ला एखादी 5ला मी सकाळी सोडायची सकाळी सोडायची दारा काढून हा संध्याकाळी परत माघार येणार ती हा उन्हाळा असो तुझा त्यांच्या पावसाळा कायमच असो येणार. कायम येणार फक्त पाणी दावायचं हा आणि घरी निघून यायचं म्हणजे त्यांना सकाळी दारा काढलं की सोडून द्यायचं हा संध्याकाळी 5-6 वाजता परत माघारी हा भारी काम टाइम आहे. शिर येते ती मग दूध कोण घालतं तुझं मीच काढते नातू माझं लेख नेती हा ना डेअरी कोण येतं ना तू ना तुम्ही चांगलंय ताक बी असतं का प्यायला असतं की असतं आई ताकच पिला असतं ना मग ह्याच्यापेक्षा मला ताक लय आवडतं उलट होय हा हाय की हाय की त्याला तर केलंय बा ते शाळेत आहे मलाईचं राहू दे आम्ही ना मला पुढच्या वेळेस आलो ना मग घेऊन जाईन तू बी ताक बीक सगळं चिता बाकी मंडळी 10-12 घरं आहेत पण त्या 10-12 घरामधली फक्त 5च घरं आहेत त्या ठिकाणी माणसं आहेत बाकी सगळी माणसं सोडून गेली का इथं कसली सोय नाही ना पाण्याची सोय ना लाईटची सोय काहीच नाही हे येत नाही सोलरचे पॅनल त्याच्यावर त्यांचं चालतंय पण पावसाळ्यामध्ये ती फक्त 2च तास चालते लाईट नंतर काही नाही आता या ताईंच्या घरी ती पण लाईट नाही पण आपण प्रयत्न करू या ताईंना एक लाईट मिळवून द्यायचा आणि पुढच्या वेळेस आपण आलो ना तर लाईट घेऊन येऊ ताईंना घ्या हे तुमचं घर आहे का ही प्लेट आहे की मग हाय बघ चालत हा ही प्लेट वापरता येईल तुम्हाला फक्त लाईटची गरज आहे हा चालते ठीक आहे ना का उघडू मग हरकत नाही परत तुमचं काम तुमच्या मागून परत ते जायचं. हो का? काय गरज पडली इथे कोण नाही काय करणार पण त्याला वालीच नाही कोण कारण कसं झालंय सोयच काही नाही आता तुम्ही बघितलं ना तिथं गाडी लावली तर आपल्याला तासभर लागतो यायला तासभर चालायचं तासभर जायचं जवळ कुठलंही गाव आहे असं काहीच नाही ह्यांना एकच गाव आहे ते उरावडं ते पण 2 तास पायपीट करायची आहे
त्यामुळे ह्या तिकडे अशी ओस पडली बघा. आता ह्यापैकी घर चालू कुठली आहेत? हा ना. अजून 2 खाली आहेत ना. मी 10-12 घर. खालती 4 आहेत. हा सोडून गेली सगळी. चालू करा ही 5-6 आहेत पक्षी आहेत. अच्छा. याची. तर काय करणार नाही, अडचणच तेवढी म्हणल्यानंतर लाईट नाही, काय नाही, रस्ताही नाही. आणि इथं सोय सुद्धा शाळांची नाही ना. पोरं जायला नाही यायला 8 वाजायच्या पोरांना यायला संध्याकाळची, आणि सकाळची 6ला इथनी जायची पाणी पावसाची, मग खालीच पोरं हो, ठेवायची. शाळेसाठी तर खाली जायलाच पाहिजे. आणि महत्वाची तर शाळा आहे, हो. सोय नाही तेच आहे कशी. बाबा. आणि इथं प्यायचं पाणी कुठे असतं? प्यायचं पाणी हाय इथं खाली ते पुरतं का पुरतं. उन्हाळ्यात पण? तेवढं एक बरं आहे. ते एका माणसं पुरतं 1-2. हा आता तू एकटी म्हणून तुला पुरण माणसं. वाहून जातात, हा ना. वाहून जातात. इकडे असतं वारं बिरं असतं का ग? लय का असं घर बीर उडून पत्र बित्र उडून गेलं का? सगळं उडून गेलं ते बस जातं की. परवा वारीनी हा मध्ये पावसून वारं होतं त्यांनी, कुठलं उडलं होतं? हे सगळं आका उडालं होतं. ते पत्र लोकांचं आका खाली इकडे गेलं ते सगळं बसवलं आता. मग हे तुम्ही नवीन लावलं तुम्ही हा. काढून परत? आता लावू द्यात. परत जमा करून आण मग. बरं बरं. मग हे वाऱ्यामुळे अख्खं पलटी आलेलं. हा पलटी झालं होतं सगळं. आता घरात कोण होतं का? आम्ही कुठली यंदाडी संध्याकाळची आम्ही आली तिथं आका वारीनी पावसानी सगळं उलटून टाकलेलं, मग संध्याकाळचं नीट केलं आम्ही. ते नशीब करता कोण नव्हतं. कुणीच नव्हतं घरी. हे पोरं बाळा संध्याकाळची येते, आता कोण घरी असते? आता असे बंद घर. संध्याकाळी येईन तवा. पाणी इथं किती 1-2 माणसाचं ना, तर पाण्याची सोय नाही इथे तशी म्हणलं तर. इथं 4 कुटुंब राहिली ना हा तर पाण्याची सोय असली तर इथनी 12 महिने इथनी कुणी हलणार नाही. हा. इथं हिर आहे का पण? युरिया आहेत की त्यांना पाणी नसते होय? ते लांब पाणी आहे. आता तुम्ही तिकडं नाही का बंधारा भरलेला आहे त्याच्या त्याच्या खाली विहीर आहे. बंधाऱ्याच्या मग खाली इथं जवळपास हिर नाही? जवळपास जवळ नाही. नाही इथं जवळ आसपास पाणीच नाही कुणाला. त्या जवळ नाही. ते आता बंधारा एवढे लांबून बघा पाणी ना, आणायचं म्हणजे त्याच्या 1-1.5 तिकडे तास लागतो पाणी, आणि आता ते तुम्हाला पाणी चालायला time किती टाइम लागला. मंडळी पुण्यापासून आहे ना केवळ काही हाकेच्या अंतरावर आहे. जास्तीत जास्त 20 ते 30 किलोमीटर अंतरावर असेल जर्शेश्वर नावाचं ते मंदिर आहे ना. त्या मंदिराच्या पाठीमागे लोकांची घरं आहेत. इथं 10-12 घरं होती या मावशी म्हणले. आता फक्त 5 घरं आहेत, आणि ज्या 5 घरामध्ये लोक राहतात बाकी सगळे सोडून गेली. का तर इथं सोयीच काही नाही. लाईट नाही, रस्ता नाही, पाण्याची सोय नाही, मुलांची शाळेची सोय नाही, काही नाही. 2-2 तास पायपीट करून त्यांना उरावडं गाव आहे पिरंगुट जवळ, तिकडं त्यांना बाजाराला जायला लागतं. आता ही म्हातारी माणसं इथं काय आहेत तर फक्त गुरांसाठी. त्यांचा जीव इथं गुंतला आहे गुरांसाठी. त्यांची या मातीच्या आणि माणसाप्रती असलेल्या प्रेमामुळे ते इथं येत नाही. तर पुढची पिढी ना इथं राहू शकत नाही. पुढची कुठली राहते? राहू शकत नाही. तुम्ही राहिला म्हणून राहिलाय, बाकी शक्यच नाही. ह्या लोकांना आपण आहे ना ह्या सोलरचं लाईट देऊ शकतो. लाईट आहेत पण त्याला ते युनिट असतं ना, ते युनिट नाही आहे, त्यांना आपण देऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडाफार किराणा माल आपण त्यांना पुढच्या वेळी नक्की येऊ, त्यावेळेस घेऊन येऊ. आता आपण आलो होतो, डायरेक्ट आलो म्हणजे माहीत नसताना आलो. रस्ता माहीत नव्हता, वाट माहीत नव्हती, फक्त विचारत आलो. आणि ह्या मावशी आपल्याला एखाद्या देवासारख्या भेटल्या म्हणून इथपर्यंत पोहोचलो. यांच्या अडचणी कळाल्या. या काही नाही गावरानात. आम्ही तिथं तिची गावरानात माझी गावरानात. मी म्हणलं इकडून माणूस कोण चाललंय सत्री तिकून इकडे आली ना. हा ना. तुम्हाला मी हरलंच नाही. आजावरून चांगली बसलं होतं ना असं. आजावरून चांगली चालते व्यवस्थित खमकी बाबा. आजी काय खातीस तुम्हाला पण सांग तसं. काय खाऊ? हा मी असं आम्ही कडक होईन, निवार होईन चांगलं. हा आता निबार तुमचं कथलं म्हणणं. हा का आता ह्या वयात पण चांगली आहेस तू, अजून खमकी आहेस. हा पहिलं खाल्लं, आता काय खाऊ? तसं नाही, पण आम्हाला काय करायला पाहिजे मग असं चांगलं खायला पाहिजे ना. चांगलं म्हणजे दूध तूप. हा मग तिथे की राहिले जा आता या आल्या रस्ते हा तसंच करतो. खालून गाडी हा तिथे रस्ता आहे सांग. हा तर मी जर्शेस रवळ केला. हा तिकडे मी ते पाणी गुरांना तिथं काढायचं.
तिथं जायचं आणि त्या जगमानचे बसायचं तिथं. मला आज कौतुक वाटावून तू दारा बिरा काढतीयस, मग आता काय करू, कोण काढायचं? अजूनही काम करतेस. ते काम केल्यामुळे तू खमकी राहिली अशी व्यवस्थित. मग चालते ना. हे का पडलं? हे पडलंय ते परवाच पडलं, आज पडलं. मंडळी, या जगात माणसं खूप भेटतात, पण आपलं म्हणणारं कुणीतरी भेटायला कधी कधी अशा निर्मनुष्य जंगलात यावं लागतं. ज्या वयात माणसाला आधाराची गरज असते त्या वयात ही आजी अथांग जंगलाशीच आपलं नातं जोडून राहिली आहे. जर तुला खायला काय आणलं ना, बिस्किट काय नाही आणलं, पुष्पास घेऊन येईन आठवणीने. तूप काढून ठेवता बा, 1-2 किलो बरोबर. जेवढं होईन तेवढं काढून ठेव. मी फोन करीन तो ना तुला, हा. फोन केला की काढून ठेव. या 87 वर्षाच्या आजीचा तो निरोप फक्त एका दिवसाचा निरोप नव्हता. तो आयुष्याच्या संध्याकाळी उभ्या असलेल्या एका जीवाचा, माणसाच्या मायेला दिलेला शेवटचा प्रतिसाद होता. मी तिथून निघालो खरा, पण तिचा तो आश्वासक स्पर्श आणि पुन्हा नक्की ये हे शब्द माझ्या मनात कायमचे घर करून गेले. मंडळी, तुम्ही जो व्हिडिओ बघताना ते तुम्हाला फायनल फुटेज दिसतं, शेवटचा व्हिडिओ. पण त्या व्हिडिओच्या पाठीमागं आहे ना किती कष्ट असतात ना, ते तुम्हाला नाही कळणार. एका यूट्यूबरच्या व्हिडिओ मागं किती कष्ट आहे, त्रास आहे ना, तो फक्त यूट्यूबवर जाणू शकतो. छत्री बघा, अक्षरशः तुकडा पडला आहे. आता जर पाऊस आला तर काहीच करू शकत नाही आपण. एकमेव फक्त बिझनेस हाच पर्याय आहे. जवळ मोबाईल आहे, पर्स आहे, सगळं आहे आणि चालायचं आहे जवळजवळ तासभर. तर पटापटा निघावले, पाऊस जरा उघडला आहे. छत्री बघा, अक्षरशः तुकडा पडला आहे. जवळ का ठेवली या, मोबाईल दाखवून ठेवायला आणि पर्स दाखवून ठेवायला, बाकी काय पर्याय ना त्याला. चला ताई, धन्यवाद. फोन करतो मी, तुला फोन करा, तुला करू करा काहीतरी. आठवणीने तेवढा फोन करा फक्त. मंडळी, ह्या ताईंचे खरंच आहे ना खूप आभार आहेत. देवापेक्षाही मोठे आहेत त्या, तरी आपल्याला लय सहकार्य केली. ते गेला आता. ताई जाऊ का? चला ताई, चला. तेव्हा तिकडे वर ताई बसले होते, त्यांची मुलगी तिथं बसली. तर मगाशी गेल्या होत्या. ते बरं झालं, कारण माहिती आहे का, त्यांची बकरी ह्याने सांभाळल्यामुळे ह्या ताई आपल्याबरोबर येऊ शकल्या. ते वर आहेत तिथं. चला फटाफटा चाला, एकच पर्याय आपल्याला लवकर जाणे. तिथं जरा मोकळी घे, कोरडं आहे जरा आणि पाऊस पण उघडला. पाऊस जर आला तर छत्री तुम्ही बघितली कशी अवस्था झाली. अवघड आहे हो, तुम्हाला सोपं वाटतं, पण ह्या यूट्यूबर लोकांचं आहे ना लय अवघड आहे. लय लोकांना फेस करायला लागतं, लय अडचणी असतात. सगळे सामोरं जाऊन तुम्हाला फक्त फायनल आउटपुट दिसतं आणि त्यांना वाटतं की लोकांचे व्ह्यू मिळवायला आपण असं करतो, पैसे कमवायला. हो, त्यामागचा तुमचा व्ह्यू जरा बदला आणि कळू द्या लोकांना खरे कष्ट किती आहेत. ती मुद्दा मी रेकॉर्डिंग घेतलेलं आहे, लोकांना कळावं किती कष्ट आहेत आणि किती त्रास येतो. अक्षरशः पळत चाललो आहे. पाऊस जर आला तर आमचा मुक्काम इथंच होणार 100%. त्यामुळं अक्षरशः दम लागेपर्यंत जोरात चाललं आहे. जाणं गरजेचं आहे, कारण छत्रीची अवस्था कधी छत्रीची एक ती बेकार अवस्था झाली ना, आता नाही कळणार. ज्यावेळेस पाऊस येईल ना त्यावेळेस कळेल काय अवस्था आहे तिची. ती तर उघडू शकत नाही. जवळ ठेवली फक्त मोबाईलसाठी, मोबाईल आणि पर्ससाठी. जोरात चाललं आहे आमचं मॅरेथॉन. पाऊण तास चालायचं असं किरकोळ नाही. आणि तो मला वाटतं या यूट्यूबर लोकांचं आयुष्य खूप भारी आहे. काय लोकांसमोर नसतं हाय हॅलो करायचं, पैसे कमवायचे. अहो, त्या काय व्हिडिओ मागचे पडस बघा, मग कळतं किती वाईट अवस्था आहे, ते किती खडतर प्रवास आहे. ते सोपं नसतं यूट्यूबरचं लाईफ. लोकांना फक्त त्यांचा झगमगाट दिसतो, पण त्या झगमगाटापेक्षा त्या पडद्यामागचा जो कष्टाचा प्रवास आहे ना, ते का होतं जवळून बघा आणि तुम्ही आज त्याला बघावं असं माझी इच्छा आहे. चाललं अर्धा झालं. थोडक्यात वाचलो. आता होता आमचा नारळ. म्हणजे छत्री बघा, दांडा कुठं चाललाय, दांडा तुटलेला आहे आणि छत्री मी फेकून देऊ शकत नाही, फक्त मोबाईलसाठी आणि पर्ससाठी. मी जर फेकून दिला
तर मोबाईल परची वाट लागेल भिजून जाईन तो, त्यामुळे फक्त मोबाईलसाठी ठेवलेला आहे. अवस्था बघितली का? तुकडा पडा, तुकडाच पडला. अरे हाताला लागले तुमच्या. कुठं? बघा पलीकडं. ते कधी लागलं? तुम्हाला आजचा हा रहस्यमय खडतर आणि ॲडव्हेंचर प्रवास कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आमचे एवढे कष्ट जर फळाला यायचे असतील ना तर तुमच्या कमेंटची गरज आहे. तुमचे अभिप्राय माझ्यापर्यंत पोचू द्या आणि ह्या व्हिडिओमध्ये आम्ही घेतलेले कष्ट खऱ्या अर्थाने सार्थक लागतील अशी मला अपेक्षा आहे. आणि तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ कंटेंट बनवायला अगदी उत्साह येत असतो. तुमचा एक कमेंट किंवा तुमचा एक लाईक किंवा एक शेअर आम्हाला भरपूर आहे ना, म्हणजे असं काय म्हणतात ते, आमच्या पाठीवर 10 हत्तीचं बळ आलं आहे का काय असं वाटतं आम्हाला. तुमच्या कमेंटच्या रूपाने आम्हाला उत्साह येतो. हा उत्साह असाच राहू द्या आणि तुमच्या कमेंट आणि तुमचे लाईक भरभरून येऊ द्या ही आमची अपेक्षा आहे. बाकी काय नाही. तुम्ही कष्ट जर पाहिले, या कष्टाचं थोडंफार परिमार्जन करण्यासाठी तुमच्या कमेंटची आणि लाईकची गरज आहे. मंडळी, मी तुम्हाला पुन्हा एकदा वायदा करतो की लवकरच येईल. कधी? आपल्या नेहमीच्या वेळी. अहो, शुक्रवारी सकाळी 11:11 आपले व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा. सबस्क्राईब केलं असेल तर चांगलंच आहे. सबस्क्राईब जर केलं असेल तर चांगलंच आहे. नसेल सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा. मंडळी, धन्यवाद. आणि ह्या छत्रीला आता आपण आहे ना बाय बाय करणार आहोत. फक्त का ठेवली? पाऊस येऊ नये म्हणून, मोबाईल भिजू नये म्हणून. धन्यवाद मित्रांनो. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय अँड एन्जॉय युअर लाईफ. काय झाली कुठे शकत नाही. अक्षरशः आता हिरा फेकून देणं हाच पर्याय आहे. सुखरूपतेने आपल्या इथपर्यंत पोहोचवलं. धन्यवाद. नशीब आपल्या जागेपर्यंत पोहोचवलं तुम्ही.